आता 1 किलो प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती घेऊ. 1 किलो पुरणपोळी प्रीमिक्स बनवण्यासाठी चणा डाळ 500 ग्रॅम, गूळ 450 ते 500 ग्रॅम, तुम्हाला जसे गोड हवे असेल त्याप्रमाणे हे ॲडजस्ट करा. वेलची पूड 1 टीस्पून, जायफळ पूड अर्धा टीस्पून, मीठ 1 चिमूटभर, तूप 1 टीस्पून, हे ऑप्शनल आहे, चिमूटभर हळद आणि थोडे तेल. आता हे प्रीमिक्स बनवायचे कसे त्याची माहिती घेऊया. पहिल्यांदा जर तुम्ही हे प्रीमिक्स बनवत असाल तर छोट्या बॅचपासून सुरुवात करा. चणा डाळ 6 ते 7 तास भिजवा. मग कुकरमध्ये थोडी हळद आणि थोडे तेल घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्या. तेलामुळे डाळ मऊ शिजते आणि हळदीमुळे पुरणाला चांगला रंग येतो. डाळ शिजल्यावर त्यातील पूर्ण पाणी निथळू द्या. मग नेहमीप्रमाणे कढईमध्ये डाळ आणि गूळ घालून पुरण शिजवून घ्या. पुरण शिजवत असताना स्मॅशरने ते मध्ये मध्ये स्मॅश करा. तसेच मध्ये मध्ये हलवत पण राहा म्हणजे ते खाली लागणार नाही. पुरणाचा घट्ट गोळा तयार झाला की एका मऊ कॉटन कापडावर पंख्याखाली 1 ते 1.5 दिवस हे पुरण वाळवून घ्या. हे वाळलेले पुरण म्हणजेच पुरण प्रीमिक्स तयार झाले. आता हे प्रीमिक्स मिक्सरमध्ये फिरवून त्याची फाईन पावडर तयार करा. आता यात वेलची आणि जायफळ पावडर ॲड करा म्हणजे त्याचा वास येत राहील. तुम्ही जर हे पुरण वाळवण्याच्या आधीच जायफळ आणि वेलची ॲड केले तर त्याचा वास राहणार नाही. हे प्रीमिक्स 2 ते 3 महिने टिकते. प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट फूड ग्रेड डब्यामध्ये ठेवा. याला पाणी किंवा ओलावा अजिबात लागू देऊ नका. प्रीमिक्स तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. बाहेर रूम टेम्परेचरमध्ये ठेवले तरी चालते.